but I know what it takes. I'm motivated by a mix of emotion. तर चला मित्रांनो, आपण करंट अफेअर्स बघूया. त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की A to Z बडी या माझ्या यूट्यूब चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचून सर्वांना मदत होऊ शकेल. या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय घडामोडी बघूया. या 10 डिसेंबरच्या आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय घडामोडी आहेत. तर मित्रांनो, चला सुरू करूया. आंतरराष्ट्रीय बातम्या बघूया. कुवेत अमीरने शेख सबा अल खलीद यांना पुन्हा पंतप्रधान म्हणून नियुक्त केलेले आहेत. कुवेत अमीर शेख नवाब अल अहमद अल सबा यांनी शेख नवाब अल खलीद अल सबा यांना कुवेतचे पंतप्रधान म्हणून नेमले आहे. नवीन सरकार स्थापन करण्यासाठी विद्यमान पंतप्रधानांचा राजीनामा देशाच्या सुलतानने स्वीकारलेला आहे. तर इथे लक्षात घ्या मित्रांनो, आता जे नवीन पंतप्रधान बनलेले आहे त्यांचे नाव आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, कारण सहसा असे प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातात. समोर पुन्हा बघूया आपण मित्रांनो. परीक्षाभिमुख काही गोष्टी असतात जे जनरली विचारल्या जातात की कोणत्या देशाची राजधानी कोणती आहे. तर कुवेतबद्दल आपण बघतोय, तर कुवेत देशाची राजधानी आपल्याला माहीत हवी. तर कुवेत देशाची राजधानी काय आहे मित्रांनो? तर कुवेत देशाची राजधानी आहे कुवेत शहर. ठीक आहे. त्याच्यानंतर कुवेतचे चलन काय? तर कुवेतचे चलन आहे कुवेती दिनार. कुवेतचे चलन आहे कुवेती दिनार. बँकिंग बातम्या बघूया मित्रांनो. बँकिंग संबंधित जनरली आपल्याला विचारल्या जातात. तर 10 डिसेंबरची घडामोडी आहे. बँक ऑफ बरोडाने महिलांसाठी स्वावलंबन योजना ही सुरू केलेली आहे. बँक ऑफ बरोडा म्हणजे BOB यांनी नुकतीच आपल्या बडोदा गोल्ड लोन अंतर्गत स्वावलंबी महिला योजना सुरू केलेली आहे. या योजनेचे उद्दिष्ट भारतातील स्वावलंबी महिलांना लक्ष्य करण्याचे आहे. या योजनेअंतर्गत महिलांना किती टक्के सवलतीत कर्ज मिळणार आहे मित्रांनो? तर या योजनेअंतर्गत 0.50% कर्ज देण्यात येणार आहे. गोल्डन लोन योजनेअंतर्गत बँक 0.25% सवलतीने कृषी सोने कर्ज आणि 0.50% सवलतीने किरकोळ कर्ज देईल. त्याच्यानंतर समोर बघूया मित्रांनो. ही स्वावलंबन योजना विशेषतः महिलांना स्वावलंबी होण्यास आर्थिक दृष्टीने मदतगार असणार आहे. बेंगळुरूमधील शाखा राममूर्तीनगर येथे ही योजना सुरू करण्यात आली होती आणि सध्या देशातील इतर भागांमध्ये ही योजना सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. तर वरील बातम्यामधून परीक्षेसाठी येणारे महत्त्वाचे तथ्य लक्षात घ्या मित्रांनो. आपल्याला विचारू शकते की बँक ऑफ बडोदाचे मुख्यालय कुठे आहे? तर बँक ऑफ बडोदाचे मुख्यालय कुठे मित्रांनो? वडोदरा, गुजरात. बँक ऑफ बडोदाचे अध्यक्ष कोण आहे? तर अध्यक्ष आहेत हसमुख आदिया. बँक ऑफ बडोदाचे MD आणि CEO कोण आहेत? तर ते आहेत राजीव चड्डा. हे लक्षात ठेवा मित्रांनो. तर चला मित्रांनो, आणखी समोर बघूया. अर्थव्यवस्थेच्या बातम्या बघूया आपण. फिंच रेटिंग ही आंतरराष्ट्रीय रेटिंग संस्था आहे. फिंच रेटिंग संस्थांच्या वतीने भारतातील GDPचा अंदाज किती वर्तवण्यात आलेला आहे? तर -9.4% व्यतीत करण्यात आलेला आहे. फिंच रेटिंग आपल्या जागतिक आर्थिक निकष जाहीर करत असते, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे मित्रांनो. या रेटिंगनुसार GDP वाढीच्या अंदाजात बदल केलेला असून फिंचने चालू आर्थिक वर्ष 2020-21 मधील अर्थव्यवस्थेचा -10.5% अंदाज वर्तविला असून तो आता किती राहणार आहे मित्रांनो? आता नवीन राहणार आहे -9.4%. इथे लक्षात घ्या. ठीक आहे. या व्यतिरिक्त फिंचने अंदाज व्यक्त केलेला आहे की आर्थिक वर्ष 2020-22 मध्ये भारताची GDP वाढ 11% असेल आणि आर्थिक वर्ष 2020-23 मध्ये किती असेल? 6.3%. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आणखी एक संस्था आहे नोमुराने यांनी व्यक्त केलेलं आहे की आर्थिक वर्षामध्ये आशिया खंडात सर्वात वाढणारी अर्थव्यवस्था ही भारताची असेल. 2021 मध्ये जपानच्या संशोधन आणि दलाली घर नोमारने भारताची अर्थव्यवस्था वाढणारी आशियाई अर्थव्यवस्था म्हणून वर्तवलेली आहे. नोमुरा यांनी 2020-21 मध्ये कॅलेंडर वर्षातील भारताच्या सकल देशांतर्गत उत्पाद म्हणजेच GDP वाढीचा दर 9.9% राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. याचबरोबर 2020 या वर्षात भारताची GDP वाढ -7% राहील अशी अपेक्षा केलेली आहे. नेमणुका बघूया मित्रांनो. आंतरराष्ट्रीय
जेना वॉड्रीज यांची वर्ल्ड स्क्वॅश फेडरेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. तर नाव लक्षात ठेवा मित्रांनो, काय आहे? ज्वेना अँड्रीज. इंग्लंडच्या जेना वॉड्रीज यांची वर्ल्ड स्क्वॅश फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. याबद्दल आणखी डिटेल बघूया. 1967 मध्ये स्थापन झालेल्या त्या फेडरेशनच्या किती अध्यक्ष असतील? त्या असणार आहेत 10व्या. ठीक आहे. न्यूझीलंडच्या सिसो सिमकॉस नंतर राष्ट्रपती होणारी ही दुसरी महिला आहे. ते फ्रान्समधून जाणारे अध्यक्ष जॅक फोलेंट यांची जागा घेतील. यापूर्वी तिने 2013 ते 2019 या दरम्यान युरोपियन स्क्वॅश फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून किती वर्ष काम केलेले आहे? तर त्यांनी काम केलेले आहे एकूण 6 वर्ष काम केलेले आहे. ठीक आहे मित्रांनो. याच्या संबंधित परीक्षेमध्ये काही क्वेश्चन्स केले जातात, जसं जागतिक स्क्वॅश फेडरेशनची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? जागतिक स्क्वॅश फेडरेशनची स्थापना झालेली आहे 1967 मध्ये. जागतिक स्क्वॅश फेडरेशनचे मुख्यालय कुठे आहे? त्याचे मुख्यालय आहे हेस्टिंग्ज, युनायटेड किंगडम. त्याच्यानंतर समोरचं बघूया मित्रांनो. ॲनिका सोर्नस्टम आंतरराष्ट्रीय गोल्फ फेडरेशनच्या नव्या अध्यक्षपदी यांची निवडणूक झालेली आहे. तर नाव लक्षात असू द्या, ॲनिका सोर्नेस्टम. ठीक आहे मित्रांनो. आंतरराष्ट्रीय गोल्फ फेडरेशनने ॲनिका सोर्नेस्टम यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे. त्यांची नियुक्ती 1 जानेवारी 2021 पासून लागू राहील. सध्याचे IGF अध्यक्ष पीटर डॉसन यांची ती जागा घेतील, जे 10 वर्षे यांनी संघटनेचे नेतृत्व आणि पदभार बजावलेला आहे. सोरेन अँगस्टम 72 वेळा LPGA टूर विजेता आणि स्वीडनचा नंबर 1 खेळाडू राहिलेला आहे. वरील बातम्यांनुसार परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण तथ्य लक्षात घेऊया. आंतरराष्ट्रीय गोल्फ फेडरेशनची कधी स्थापना झालेली आहे? या प्रकारे प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर आंतरराष्ट्रीय गोल्फ फेडरेशनची स्थापना झालेली आहे 1958 मध्ये. याचे मुख्यालय कुठे आहे? याचे मुख्यालय आहे लॉझने, स्वित्झर्लंडमध्ये. आणखी एक न्यूज अशी आहे की 112 वर्षानंतर 2021 यामध्ये गोल्फला पुन्हा ऑलिम्पिकमध्ये सामील करण्यात आलेले आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि आता नेक्स्ट आपण बघूया क्रमांक आणि अहवाल. फोर्ब्स यादी आहे, जी आपल्याला माहीत आहे. फोर्ब्सने 2020 मध्ये म्हणजे 2020 या यादीत आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना कितवे स्थान दिलेले आहे? तर यांचे स्थान एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकते. तर त्यांना स्थान मिळालेले आहे 41वे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत त्यांना 41वे स्थान दिलेले आहे. या यादीमध्ये त्यांना कितव्यांदा स्थान देण्यात आलेले आहे? दुसऱ्यांदा स्थान दिलेले आहे. ठीक. भारताची आघाडीचे व्यावसायिका महिला आणि बायकॉन लिमिटेडच्या अध्यक्षा किरण मजुमदार शॉ यांना याच्यामध्ये स्थान देण्यात आलेले आहे. त्यांचे स्थान आहे 68वा क्रमांक लक्षात असू द्या मित्रांनो. ठीक आहे. या यादीमध्ये प्रदीर्घ उडी अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना कितवे स्थान आहे? यांना आहे 3रे स्थान. आणि बांगलादेशच्या पंतप्रधान कोण आहेत? शेख हसीना ज्या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत त्यांना मिळालेले आहे 4थ्या स्थानी आहेत त्या. चला मित्रांनो समोर बघूया. फोर्ब्स यादीमध्ये समाविष्ट असलेल्या जगातील 100 सर्वात सामर्थ्यवान महिलांपैकी आपण पहिले 5 बघूयात. पहिल्या 5 सोबतच भारतातील ज्या महिला आहेत त्यांची पण आपण रँकिंग बघूया. आपण बघूया रँक, त्यांची पार्टी किंवा त्यांचा व्यवसाय याच्यानुसार त्याचा आपण क्रम बघूया. तर पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर पहिल्या क्रमांकावर आहेत अँजेला मर्केल, या चान्सलर आहेत जर्मनीच्या. पहिला क्रमांक लक्षात असू द्या मित्रांनो, अँजेला मर्केल, चान्सलर जर्मनी. त्याच्यानंतर सेकंड क्रमांकावर आहेत क्रिस्टिन लेगार्ड, अध्यक्ष आहेत युरोपियन सेंट्रल बँकचे. त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर जसं मी तुम्हाला आधीच सांगितले कोण आहे? 3ऱ्या क्रमांकावर आहेत कमला हॅरिस, उपाध्यक्ष युनायटेड स्टेट्सच्या. ठीक आहे. 4थ्या क्रमांकावर आहेत उर्सुला वॉन डर लेन, अध्यक्ष आहेत युरोपियन कमिशन, युरोपियन युनियनच्या. 5व्या क्रमांकावर बघूया. 5व्या क्रमांकावर आहेत मलिंडा गेट्स आहेत अध्यक्ष बिल्स अँड गेट्स फाउंडेशनच्या. ठीक आहे मित्रांनो. आणि 41व्या क्रमांकावर आधीच सांगितलं आहे तुम्हाला मी, त्या आहेत आपल्या भारताच्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन. 68व्या क्रमांकावर विचारू शकते ते आहेत किरण मजुमदारचा कंपनी कोणती आहे मित्रांनो हे विचारू शकते सहसा. तर त्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत बायकॉन लिमिटेड इंडिया. ठीक आहे. बायकॉन लिमिटेडच्या अध्यक्ष आहेत.
तर परीक्षाभिमुख तथ्य आपण बघूया. फोर्ब्स हे 103 वर्षाचे अमेरिकन नियतकालीन आहे, जे दर आठवड्याला प्रसिद्ध होते. मित्रांनो, फोर्ब्सचे एडिटर इन चीफ कोण आहेत? एडिटर इन चीफ आहेत स्टीव्ह फोर्ब्स, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे प्रथम 1971 मासिक प्रसिद्ध झालेले होते. आता आपण लक्षात घेऊया बैठका आणि परिषदा. सिंगापूर येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2021ची वार्षिक सभा होणार आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आपल्या 2021 या वार्षिक बैठक सिंगापूर येथे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. यापूर्वी स्वित्झर्लंडच्या लुसेन बर्गनस्टॉक येथे 13 ते 16 मे 2021 या कालावधीमध्ये होणार आहे. युरोपमधील वाढत्या कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंडमधून वार्षिक मंच स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे आता ही त्या ठिकाणी होणार नाही. लक्षात घ्या, 1971 फोरमची स्थापना स्वित्झर्लंडच्या बाहेर होण्याची ही दुसरी वेळ आहे. म्हणजे याच्या आधी पण एकदा स्थलांतरित करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखी काही लक्षात ठेवण्यासारखं हे आहे की तथ्य लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय काय आपल्याला म्हणजे विचारू शकते. जनरली काय विचारू शकते आपल्याला इथे विचारू शकते की जागतिक आर्थिक मंच यांचे मुख्यालय कुठे आहे मित्रांनो? तर याचे मुख्यालय आहे स्वित्झर्लंड, पोलंडमध्ये. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक कोण आहेत? क्लाउस स्वॅब. जागतिक आर्थिक मंच कधी स्थापना झाली? याची स्थापना झालेली 1971. तर महत्त्वाचे प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर समोर जाऊया, क्रीडा बातम्या बघूया आपण. महत्त्वाची क्रीडा घडामोडी आहे. मादागास्कर मालदीवच्या जागी 2023 इंडियन ओशन आयलँड गेमचे आयोजन करणार आहे. हा कार्यक्रम गेल्या वर्षी मालदीवकडे सोपवण्यात आला होता, परंतु हिंदी महासागर बेट गेम्स फेडरेशनच्या सदस्यांनी हे खेळ मादागास्कर करण्यासाठी मतदान केले. त्यामुळे आता हे खेळ कुठे होणार आहेत? मादागास्करच्या ऐवजी मालदीवच्या जागी कुठे होणार आहे? तर मादागास्करला होणार आहे. मालदीवमधील कोरोना व्हायरस संकटाच्या वेळी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या आव्हानाचा परिणाम म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर महत्त्वपूर्ण तथ्य लक्षात ठेवा मित्रांनो. मादागास्करची राजधानी काय आहे? मादागास्करची राजधानी आहे अंतानानरिवो. अंतानानरिवो ही मादागास्करची राजधानी. मादागास्करचे अध्यक्ष आहेत आंद्रे राजोलिना. मादागास्करचे चलन काय मित्रांनो? मादागास्करचे चलन आहे मालागासी एरी. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि हा माझं चॅनल आहे, याचं नाव आहे A to Z बडी यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो. याच्यावरती मी तुम्हाला एक्झाम रिलेटेड करंट अफेअर्स किंवा नवीन ज्या काही घडामोडी होत असतील महाराष्ट्रामध्ये किंवा नवीन जागा कधी निघणार आहे, आता जसं आपल्याला माहिती आहे की मेगा भरती होणार आहे, तर त्याच्याबद्दलची मी अपडेट तुम्हाला देत राहीन मित्रांनो. त्यासाठी हा माझा जो चॅनल आहे त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. चला आता समोर बघूया महत्त्वाचे दिवस बघूया आपण. मित्रांनो, महत्त्वाचा दिवस आहे 10 डिसेंबर 2000. 10 डिसेंबर 2002 काय आहे? 10 डिसेंबर आहे जागतिक मानवाधिकार दिवस. 10 डिसेंबर मानवाधिकार दिन. दरवर्षी 10 डिसेंबर हा जगभर मानवी हक्क म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाची सुरुवात कधी झाली? 10 डिसेंबर 1948 रोजी, जेव्हा मानवाधिकारांची सार्वत्रिक घोषणा कोणी केली? युनायटेड नेशनद्वारे. तर इथे 2002 नाही मित्रांनो, हे कॅन्सल करा. ठीक, 10 डिसेंबर महत्त्वाचा दिवस. ठीक आहे. हा दिवस दरवर्षी जगभरातील सशक्तीकरणासाठी साजरा करण्यात येतो. हा दिवस जगभरातील मानवी हक्कांचे संरक्षण म्हणून देखील चिन्हांकित केलेला असतो. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे मित्रांनो. जसं आज 11 डिसेंबर आहे, 11 डिसेंबर, ठीक आहे. तर 11 डिसेंबर जो आहे, तर 11 डिसेंबरला काय असते, म्हणजे कोणता दिवस साजरा करण्यात येतो मित्रांनो? हा तुम्ही मला या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की 11 डिसेंबर कोणता दिवस असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर यंदाच्या मानवाधिकार याची थीम काय आहे मित्रांनो? तर थीम असे प्रश्न विचारले जातात. थीम काय असतं, काय आहे? तर या दिनाची थीम आहे मानवी हक्कांसाठी उभे राहा. यावर्षीची कोविड-19 साथीच्या विषयाशी संबंधित आहे आणि पुनर्प्राप्तीच्या प्रयत्नामध्ये ते मध्यवर्ती आहे, याची खात्री करून मानवी हक्क सुधारणांची
गरज यावर लक्ष केंद्रित करते. तर याची थीम लक्षात ठेवा, मानवी हक्कासाठी उभे राहा. आणि कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करा की 11 डिसेंबरला कोणता दिवस असतो. ठीक आहे. आणखी एक प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी. आपण बँकिंग रिलेटेड काही इथं क्वेश्चन बघितले, तर मला तुम्ही सांगा की बँकिंग रिलेटेड आहेत इथे. ठीक आहे. मला तुम्ही हे सांगा की एस बी आयचे नवीन CEO कोण झालेले आहेत. ठीक आहे. तर SBIचे CEO कमेंटमध्ये कमेंट करा तुम्ही, कमेंट बॉक्समध्ये. आणि हा व्हिडिओ इथे संपवतो मी. जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे मित्रांनो. जय हिंद.